राज्यातील लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या सर्व बहिणींच्या खात्यामध्ये घरकुल योजनेअंतर्गत 1,20,000 इतका निधी जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। परंतु राज्यामध्ये तब्बल 36 जिल्हे आहेत, तर या 36 जिल्ह्यांपैकी 18 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये घरकुल योजनेचे 1,20,000 थेट जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। त्यामुळे तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुमच्यासाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। त्यामुळे तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये तब्बल 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यांपैकी 18 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये घरकुलाचे पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। त्यामुळे तुमचा जिल्हा या 18 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये घरकुलाचे तब्बल 1,20,000 इतके अनुदान आजच जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। परंतु या घरकुलाचे पैसे राज्यातील सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार नाहीत। शासनाने स्पष्ट सांगितलेलं आहे की राज्यामध्ये तब्बल 2,46,00,000 माता भगिनींचे फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहे। त्या सर्व बहिणींच्या खात्यामध्ये घरकुल योजनेअंतर्गत 1,20,000 इतका निधी जमा केला जाणार नाही। परंतु जे 18 जिल्ह्यांमधील लाडक्या बहिणी आहेत त्यांच्याच खात्यामध्ये घरकुल योजनेअंतर्गत 1,20,000 इतका निधी आजच जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। त्यामुळे तुमचा जिल्हा या 18 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। बघा, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सोबतच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांकडून महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींसाठी तब्बल 13 लाख घरे मंजूर झालेले आहेत। जर तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल आणि तुम्ही या 18 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये घरकुल योजनेअंतर्गत 1,20,000 थेट अनुदान जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्यामुळे तुम्ही सुद्धा या गोष्टींची काळजी घ्यायची आहे। परंतु तुम्हाला ग्रामपंचायतला महत्त्वपूर्ण अशी 2 कागदपत्रे द्यायची आहेत। त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये नरेंद्र मोदी साहेबांकडून 1,20,000 इतके अनुदान तुमच्या खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। परंतु हे पैसे कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो। बघा, ज्या माता भगिनी या 5 अटींमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये घरकुल योजनेचे पैसे आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। परंतु ज्या माता भगिनींना घरकुल बांधायचं आहे परंतु त्यांच्याकडे स्वतःची जागा नाही अशा माता भगिनींसाठी सरकारकडून 1 लाख रुपये घर जागेसाठी सुद्धा दिले जाणार आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असाल आणि जर तुम्ही या 5 अटींमध्ये बसत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। बघा, सर्वात प्रथम पहिली अट म्हणजे तुमचा फॉर्म जुलै महिना किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये पात्र ठरलेला असावा किंवा या 2 महिन्यांच्या दरम्यान पात्र ठरलेला असेल तरी पण तुमच्या खात्यामध्ये घरकुल योजनेअंतर्गत 1,20,000 इतका निधी जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। त्यामुळे सर्वांना अगोदर सांगत आहे की तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा आणि तुम्ही महत्त्वपूर्ण अशा 5 अटींमध्ये बसायला पाहिजे, तरच तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता सोबतच घरकुल योजनेचे 1,20,000 इतके अनुदान जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। बघा, पहिली अट बघितलेली आहे। जर तुम्ही पहिल्या अटींमध्ये बसत असाल तर अजून 4 अटी बघायच्या आहेत आणि जर तुम्ही 4 अटींमध्ये बसत असाल तर तुमच्या खात्यामध्ये घरकुल योजनेचे पैसे आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। तर बघा, घरकुल योजनेचे पैसे दिलेच जाणार आहे। परंतु दुसरी अट सुद्धा लक्षात घ्या। बघा, दुसरी अट म्हणजे लाडक्या बहिणींना कमीत कमी 2 महिन्यांचे 3,000 रुपये आलेले असावे तरच तुम्हाला घरकुल योजनेअंतर्गत 1,20,000 इतके अनुदान तुमच्या खात्यामध्ये उद्या सुद्धा जमाच केले जाणार आहे। त्याच्यामुळे अगोदर सांगत आहे 5 अटी आहेत, त्या 5 अटींमध्ये बसत असाल तरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमाच केले जाणार आहे। सरासरी तुम्हाला 2 महिने
महिन्यांचे 3,000 रुपये आलेले असावेत. मग ते ऑक्टोबर नोव्हेंबर असेल किंवा जुलै ऑगस्ट असेल, परंतु तुम्हाला कमीत कमी 2 महिन्यांचे पैसे आलेले असावेत. कारण नरेंद्र मोदी साहेबांकडून महाराष्ट्र राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी 13 लाख घरे मंजूर करण्यात आलेले आहेत. सोबतच तिसरी अट म्हणजे बहिणींचे आधार कार्ड सुद्धा बँक खात्याशी लिंक असावेत. जर तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल तरच तुमच्या खात्यामध्ये घरकुल योजनेअंतर्गत 1,20,000 इतका निधी जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. परंतु तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला हे पैसे आज येणार नाहीत. कारण राज्यामधील सर्व बहिणींच्या खात्यामध्ये घरकुल योजनेचे पैसे डीबीटीच्या माध्यमातून पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतला लवकरात लवकर ही 2 कागदपत्रे द्यायची आहेत. त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. परंतु सर्वात महत्त्वपूर्ण अशा 5 अटी घातलेल्या आहेत. जर तुम्हाला या 13 लाख पैकी एका घराचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही या 5 अटींमध्ये बसायलाच पाहिजे, तरच तुम्हाला घरकुल योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमाच केले जाणार आहेत. सोबतच चौथी अट सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. बघा, चौथ्या अटीमध्ये काय सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणी दुसऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ घेत नसावे. याच्यामध्ये संजय गांधी निराधार योजना आहे, सोबतच श्रावणबाळ योजना आहे आणि इतर योजनांचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे. जर तुम्हाला कोणत्या योजनेचा लाभ मिळत नसेल, फक्त लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्या खात्यामध्ये 100% घरकुल योजनेचे पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. बघा, 4 अटी बघितल्या, फक्त एकच अटी राहिलेली आहे. जर तुम्ही या 5व्या अटीमध्ये सुद्धा बसत असाल तर तुमच्या खात्यामध्ये घरकुल योजनेचे पैसे जमाच केले जाणार आहे. बघा, सर्वात महत्त्वाची आणि शेवटची अट म्हणजे लाडक्या बहिणी सरकारी कर्मचारी नसल्या पाहिजेत. घरामधील कोणताही सदस्य सरकारी कार्यालयामध्ये कामाला नसावा. घरामधील कोणताही सदस्य पेन्शनधारक सुद्धा नसायला पाहिजे, तरच तुमच्या खात्यामध्ये घरकुल योजनेअंतर्गत 1,20,000 इतका निधी जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. तर बघा, पात्रतेच्या 5 अटी बघितलेल्या आहेत, परंतु तुम्हाला महत्त्वपूर्ण अशी 2 कागदपत्रे ग्रामपंचायतला द्यायची आहेत. तर ती 2 कागदपत्रे कोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात. बघा, काय सांगितलेलं आहे, जर तुम्ही या 5 पात्रतेमध्ये बसत असाल तर तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे या 5 पात्रता अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कारण लाडक्या बहिणींसाठी नरेंद्र मोदी साहेबांकडून 13 लाख घरे मंजूर करण्यात आलेले आहे आणि जे 7 लाख घरे आहेत ते 7 लाख घरे रेशन धारक असतील, आधार कार्ड धारक असतील किंवा इतर धारकांना सुद्धा दिले जाणार आहे. परंतु लाडक्या बहिणीसाठी तब्बल 13 लाख घरे मंजूर झालेले आहेत. जर तुम्हाला या घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही सुद्धा या 5 पात्रतेमध्ये बसणं गरजेचं आहे. ज्या माता भगिनी या 5 पात्रतेमध्ये बसत असाल तर तुम्ही काय करायचं आहे ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो. बघा, तुम्हाला ग्रामपंचायतला 2 कागदपत्रे द्यायचे आहे. त्यानंतर तुम्हाला हे पैसे मिळणार आहे. तर ते 2 कागदपत्रे कोणकोणते आहेत ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो. कारण भरपूर नागरिकांना, भरपूर लाडक्या बहिणींना जर ही 2 कागदपत्रे मिळाली नाही तर त्यांनी ही 2 कागदपत्रे कुठून आणायचे, कुठे जमा करायचे आहेत ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो. परंतु याच्यामध्ये तब्बल 18 जिल्हे आहेत. तर या 18 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना हे पैसे जमा केले जाणार आहेत. महाराष्ट्र राज्यामधील 36 जिल्ह्यातील सर्व बहिणींना याचा लाभ मिळणार नाही. परंतु उर्वरित जे 18 जिल्हे आहेत तर त्या 18 जिल्ह्यांमध्ये उद्या पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. बघा, सर्वात प्रथम तुमच्याकडे रहिवासी दाखला असायला पाहिजे, सोबतच मनरेगा जॉब कार्ड सुद्धा असायला पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही रहिवासी दाखला आणि मनरेगा जॉब कार्ड ग्रामपंचायतला देणार आहात त्यानंतर तुमचा फॉर्म पात्र ठरवला जाणार आहे आणि घर बांधणीसाठी 1,20,000 इतका निधी दिला जाणार आहे. भरपूर नागरिकांनी, भरपूर लाडक्या बहिणींनी कमेंट केलेले आहे की आमच्या गावामधील सरपंच असेल, ग्रामसेवक असेल किंवा पोलीस पाटील असेल हे आम्हाला मुद्दामून घरकुल देत नाही, त्यांच्या जवळच्या माणसांना घरकुल योजनेचा लाभ देत आहे. बघा, सर्वस्वी अधिकार ग्रामपंचायतकडे देण्यात आलेला आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा गावातील सदस्य आहात, गावातील नागरिक आहात, तुम्हाला सुद्धा बोलण्याचा अधिकार आहे. कारण ग्रामपंचायतचा सरपंच गावातील ग्रामीण भागातील सर्व नागरिकच निवडून देत असतात. त्यामुळे तुम्ही सुद्धा सदस्य असाल किंवा
नागरिक असताल तर तुम्ही सुद्धा सरपंचांना बोलायचं आहे, ग्रामसेवकांना सुद्धा बोलायचं आहे, कारण तुमच्याकडे तेवढा अधिकार सुद्धा देण्यात आलेला आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा बोला आणि घरकुल सुद्धा मंजूर करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे पात्रता असेल तर. बघा, महाराष्ट्र राज्यामधील 36 जिल्ह्यांपैकी 18 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना घरकुल योजनेचे पैसे थेट जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. ते 18 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो. बघा, अमरावती आहे, यवतमाळ आहे, वाशिम आहे, अकोला आहे आणि बुलढाणा आहे. सोबतच हिंगोली आहे, नांदेड आहे, परभणी आहे, लातूर आहे आणि उस्मानाबाद आहे. असे मिळून 10 जिल्ह्यांमध्ये हे पैसे आज जमा होतील. परंतु जे उर्वरित 8 जिल्हे आहेत त्याच्यामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर आहे, सोबतच नागपूर आहे, चंद्रपूर आहे, धुळे आहे, नाशिक आहे. अशा पद्धतीने टोटल 15 जिल्हे झाले. परंतु सोलापूर आहे, सांगली आहे आणि सातारा आहे. टोटल मिळून 18 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये घरकुल योजनेचे 1,20,000 इतका निधी जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. त्यामुळे तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्हाला सुद्धा याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे. राज्यामध्ये भरपूर माता भगिनी आहेत की त्यांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता अजून जमा झालेला नाही. काही माता भगिनींच्या खात्यामध्ये 6वा हप्ता जमा झालेला नाही आणि काही माता भगिनींना गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये जमा झालेले आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना घरकुल योजनेचे पैसे देण्याचे सुद्धा आश्वासन देण्यात आलेलं आहे. सोबतच घरकुल योजनेचे पैसे सुद्धा मिळणारच आहे. जर तुमचा जिल्हा या 18 जिल्ह्यांपैकी असेल तर मला कमेंटद्वारे सुद्धा कळवायचं आहे. परंतु व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.